पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत आहेत. साहेब, एक पक्षाचा आदेश आलेला आहे. खरं तर साताऱ्यामध्ये महायुतीमध्ये अलबेल आहे अशा पद्धतीची चर्चा जी होती ती सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहायला मिळत होती. पण आता काय नेमका हा पक्षाचा आदेश आहे याविषयी? बघा, आज ज्या आमच्या सन्माननीय मतदारांचं जिल्हा समन्वय समितीनं, कोर कमिटीनं आम्ही सर्व म्हणणं या निवडणुकीसंदर्भातलं ऐकून घेतलं. त्याचा विस्तृत अहवाल आदरणीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांकडे मी या ठिकाणी दिला आणि त्या दरम्यान माननीय शिंदेसाहेबांचा या ठिकाणी मला आदेश प्राप्त झालेला आहे की राज्यामध्ये जिथं जिथं विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, एकूण 17 ठिकाणी त्यातल्या 6 जागा बिनविरोध आलेल्या आहेत. ज्या 11 जागांची निवडणूक होते त्या प्रत्येक ठिकाणी तिन्ही पक्षांनी महायुतीचा धर्म पाळायचा आहे. त्याप्रमाणे साताऱ्याची जागा ही सातारा सांगलीची जागा ही भारतीय जनता पक्षाला सुटलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला सर्व मतं शिवसेनेची पडली पाहिजेत आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे शिवसेनेची सर्व मतं ही भाजपच्या उमेदवाराला देण्याचा आदेश माननीय उपमुख्यमंत्री तथा मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचा आदेश हा सगळ्या सन्मान्य सदस्यांपर्यंत, आमच्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. साहेब, पण जिल्हा परिषदेच्या ज्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीदरम्यान जो काही प्रकार झाला होता यामध्ये बरेचसे शिवसैनिक नाराज झाले होते. आपणाला देखील धक्काबुक्की झाली होती. यामध्ये आता काही शिवसैनिक अजूनही नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या गोष्टी माननीय मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेबांच्या कानावर आम्ही घातलेल्या आहेत. साहेबांनी सांगितलेलं आहे, समजा काही अंतर्गत नाराजी सदस्यांच्यामध्ये असेल तर निवडणूक झाल्यानंतर जिल्हा स्तरावर जिल्ह्यातले नेत्यांनी एकत्र बसून त्यातनं देखील मार्ग काढता येईल. परंतु निवडणुकीमध्ये आता आपल्याला महायुतीचा धर्म पाळायचा आहे आणि त्याप्रमाणे जरी धुसफूस काय असेल, जरी काही नाराजी असेल तरी ती सगळी बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं आहे हा स्पष्ट आदेश आदरणीय शिंदेसाहेबांनी दिलेला आहे आणि त्या आदेशाप्रमाणे शिवसेनेची सगळी मतं ही महायुतीचे उमेदवार सातारचे यांना मिळेल. नक्कीच हे होते मंत्री शंभूराज देसाई. त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की जो काही महायुतीचा उमेदवार आहे त्यांनाच उमेदवाराला निवडून द्यायचं असं मत जे आहे ते यावेळी त्यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.